नमस्कार, स्वागत आहे तुमचं ज्योती धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत वाफेवर कलेजी मसाला कशा प्रकारे बनवायचा। जर आपल्याकडे वाटण वगैरे तयार असेल ना, तर हा कलेजी मसाला घाई गडबडीच्या वेळेत आहे ना, तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटाच्या आत तयार करू शकता। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आणि त्याआधी मी तुम्हाला दाखवते की त्यासाठी मी कोणतं साहित्य घेतलेलं आहे ते। तर कलेजी मसाला बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे। इकडे मी कलेजी घेतलेली आहे। कलेजी बाजारातून आणल्यानंतर ती साफ वगैरे करायची आहे आणि तिला 2 ते 3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इकडे फोडणीसाठी मी घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो। आणि मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे इकडे मालवणी मसाला, हळद, मीठ, काश्मीरी मसाला आणि इकडे गरम मसाला घेतलेला आहे। आणि तुम्ही इकडे बघू शकता हे आपलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण, म्हणून मी गरम मसाल्याची पावडर वापरलेली आहे। आणि हे आपलं फोडणीसाठी लागणारं तेल। तर आज आपण बघतोय कलेजी मसाला कशा प्रकारे बनवायचा। तर हे सर्व साहित्य आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर गॅस चालू केलेला आहे आणि आपली गॅसवर कढई ठेवली आहे। कढई सुद्धा आपली छान अशी गरम झाली। तर कढई गरम झाल्यानंतर आपण कढईमध्ये घालून घेतोय तेल। साधारण 3 चमचे असे मी तेल घातले कढईमध्ये आणि आपली साधारण पाव किलो अशी कलेजी आहे। तर 3 चमचे तेलामध्ये कलेजी अगदी छान बनते, म्हणजे आज आपण बनवतो कलेजी मसाला। तर तेल तर गरम झाले, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घालून घेतो त्याच्यामध्ये कांदा। आणि कांदा घातल्यानंतर 1-2 मिनिटांनी आपण त्याच्यामध्ये घालतो टोमॅटो। टोमॅटो आणि कांदा आपल्याला स्लो गॅसवर छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि आपला कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे। तर त्यामध्ये आपण जे प्लेटमध्ये काढून घेतलेले मसाले आहेत ते सर्वच मसाले मी घालून घेते। आणि मसाले सुद्धा आपल्याला तेलावर छान असे परतून घ्यायचे आहे स्लो गॅसवरच। सर्व मसाले आपण कांद्यासोबत छान असे परतून घेतले आहेत। आता आपण त्यामध्ये कलेजी घालून घेणार आहोत। मसाल्यांसोबत कलेजी परतून घ्यायची आहे। तर कलेजी छान अशी परतली ना की त्यामध्ये सगळ्या शेवटी आपण वाटण घालून घेणार आहोत। कांदा आणि खोबऱ्याचं पाणी नाही घालायचं आहे। आपण कलेजी मसाला बनवतोय तर आपण वाफेवरच शिजवून घेणार आहोत। तर यामध्ये मी साधारण छोटे 2 चमचे आहे ना फक्त कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालून घेते। तर हे वाटण सुद्धा आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। वाटण सुद्धा मी याने मिक्स केलेलं आहे, मीठ सुद्धा घातलेलं आहे मसाल्याबरोबर। तर आता आपण आहे ना ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणातच आपण आहे ना पाणी ठेवून देणार आहोत। तुम्ही बघू शकता इकडे मी झाकण ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता मी कढईवर झाकण ठेवले आणि झाकणावरती आहे ना पाणी सुद्धा मी घालून घेतलेलं आहे। आता आपण हे वाफेवरच शिजवून घेणार आहोत। तर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या कलेजीला छान असं पाणी सुद्धा सुटलेलं आहे। तर परत एकदा मिक्स करून घेऊया आणि परत आपण 10-1 मिनिट शिजवून घेणार आहोत। तर आता मी मिक्स करून घेते। परत आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। झाकण ठेवलंय। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला कलेजी मसाला तयार झालेला आहे। पाणी सुद्धा आपण घातलं नव्हतं, वाफेवरच शिजवून घेतलेला आहे। तर आपला कलेजी मसाला तयार आहे आता। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला कलेजी मसाला आहे ना तयार झालेला आहे। तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागतो आणि भातासोबत थोडा रस्सा असेल तरी सुद्धा छान लागतो। तर नक्की करून बघा।
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं वाफेवर कलेजी मसाला कशा प्रकारे बनवायचा। तर घाई गडबडीच्या वेळेत आहे ना, तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा। आणि आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।